मस्त असे मऊ झाले, तसे पा बिलकुल वातड नाही, काय नाही, एकदम छानपैकी झाले. चला तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज आपण व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे. तर चला म्हणलं देवपूजेसाठी आमच्या घरीच हॉटेलवर झाडं आहेत फुलाची, जास्वंद आहे, पांढऱ्या स्वस्तिकचे आहेत. तर भरपूर सारे फुलं निघतात. मी मस्तपैकी फुलं तोडून आणली आणि घरी छानपैकी देवपूजा केली. आणि चला म्हणलं देवपूजा केली. आज एकादशी पण आहे, पुत्रदा एकादशी. तर आज आम्हाला परभणीला रंगनाथ महाराजांच्या दर्शनाला जायचं होतं. तर सकाळी 8:30-9 वाजता आम्ही लवकरच गेलो. तर मी सुनबाई, नातोबाळ आणि माझी जाऊबाई पण सोबत होती. तर आम्ही परभणीला दर्शनाला आलो रंगनाथ महाराजांच्या. तर छानपैकी. आणि इथं नाही का दर 15 दिवसाला मी पहिलं नाही का आमच्या गावातून दिंडी निघते रंगनाथ महाराजाला. 15 दिवसाला सकाळी 6:30 पावणे 7ला. तर आम्ही दर 15 दिवसाला पायवारी करत होतो. पण आता ह्या 2-3 वर्षामध्ये मी बंद केली पायवारी, कारण पायाचा आहे त्रास, दुखण्याचा त्रास होतो म्हणून मी बंद केली. मग असंच कुठल्याही वाहनानं आम्ही येतो दर्शनाला. आणि आमच्या गावचीच नाही तर आजूबाजूच्या काय 3-4 खेड्याच्या पण दिंड्या 15 दिवसाला एकादशीला येतात रंगनाथ महाराजांच्या दर्शनाला. तर त्या सकाळीच काय यायच्या राहिल्या होत्या, काही उशिरा निघतात, काही लवकर निघतात. तर चला 2 दिंड्या तिथं येऊन गेल्या होत्या. मस्तपैकी आम्ही दर्शनं वगैरे घेतली. तिथून लगेच समोर पांडुरंगाचं मंदिर, तिथं पण दर्शन घेतलं, महाराजांचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर म्हणलं चला मग आम्ही घरी निघालो गावाकडं. आणि ना काय एक गावाकडं निघाल्यावर आम्हाला ना काय छोट्या रस्त्यामध्येच एक छोट्या मुलांची पण दिंडी, शाळेतल्या दिंडी भेटली. कारण पांडुरंगाचा गजर करत दिंडी निघाली होती रंगनाथ महाराजांच्या दर्शनाला. तर चला तर मग घरी आलो. म्हणलं चला आता उपवासामध्ये फराळामध्ये काय करा. आता दर 15 दिवसाला घरात 2-3 उपवास असतात एकादशी. तर भगर साबुदाणा तेच नको वाटायला. म्हणलं चला आपण वेगळे काय तर बनवू. मग सुनबाईने काय केलं, म्हणलं चला आपण उपवासाचे धपाटे बनवू. तर सुनबाईने काय केलं, 2 वाटे साबुदाणा सांगितलं तिला आणि 1 वाटी भगर घेतली भाजायला. म्हणले आपण मस्तपैकी झटपट, आम्ही कारण साबुदाणा सकाळी भिजवला नव्हता, आम्हाला असं आज उपवासाची धपाटीच करायची होती. तर मग तिने साबुदाणा चांगला भाजत आला 2 वाट्या की त्याच्यानंतर पुन्हा काय केलं, त्याच्यामध्ये तिनं 1 वाटी भगर टाकली. साबुदाणा थोडा भाजत आल्यावर. आणि भाजायचं कारण म्हणजे एकदम टेस्टेड पण लागतात. आणि साबुदाणा आणि भगर काय होतं, खुसखुशीत होते, कडकपणा राहत नाही. आणि पटकन याची पावडर तयार होते. आणि म्हणून छानपैकी असा गव्हाळ भाजला. आणि भाजल्याच्या नंतर थोडंसं थंड करायला ठेवलं 10-5 मिनटं. आणि लगेच मिक्सरमधून त्याची पावडर केली तयार. आणि पावडर केली लगेच आम्ही काय केलं, चाळणीनं चाळलं. तर इतकी मस्त पावडर झाली ना, कारण खुसखुशीत झालं साबुदाणा भाजल्याच्या नंतर. बिलकुल कणी राहिली नाही, काय नाही. आणि मग ते भरपूर पीठ झालं. त्याच्यात काय केलं, 1 वाटी छोटी बाजूला काढून ठेवली, घट पातळ झाल्याच्या नंतर लागल म्हणून. त्याच्यामध्ये 9-10 मिरच्याचा बारीक ठेचा करून मिक्सरवरून टाकला, थोडंसं जिरं टाकलं, शिंदीलून मीठ टाकलं चवीनुसार. आणि एक 5-6 बटाटे मी काय केलं, उकडून अगोदर सोलून ठेवले ते पण असं चुरून त्याच्यामध्ये टाकले, कारण एक जीव होतं. आणि धपाटे करायला म्हणजे असं भगऱ्या राहत नाही पीठ. आणि ते भिजू घातलं, पीठ भिजत ठेवायचं नाही कारण पातळ होतं म्हणून आम्ही लगेच करायला घेतले. तर पोरगी सुनबाई म्हणली मी एक धपाटे करून बघते उपवासाचं. म्हणलं बघ बाई, म्हणलं तिनं पण एक केलं छानपैकी. नंतर मग मी धपाटे केली मस्तपैकी. धपाटे गरम गरम माझं करणं चालू होतं. आणि जाऊबाईला पण थांबून घेतलं होतं फराळ करण्यासाठी एकादशीची. तर मग चला गरम धपाटे करणं चालू होतं. इकडं जाऊबाईचं पण खाणं चालू होतं. एकदम मस्त झालं म्हणतो तेव्हा, छान झाले टेस्टर असे. इकडं मालक आणि छोटं नातूबाळ यांचं पण खाणं चालू होतं. आणि चला फराळाचं वगैरे मस्तपैकी झालं. साबुदाणा आणि भगर मिक्स करून त्याचे मस्तपैकी धपाटे केलेले छानपैकी उपवासाचे. तर आवडले तर जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. किती मस्त असे मऊ झाले, तसे बिलकुल वातड नाही, काय नाही, एकदम छानपैकी झाले. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशा नवनवीन व्हिडिओ. धन्यवाद. रामकृष्ण हरी.